लहानपणी विठोबा म्हणजे एक मंदिरातला देव वाटायचा. काळा, शांत, गप्प. पण जसजसं मोठं होत गेलो, तसं लक्षात आलं की विठोबा फक्त एक देव नाही आहे. तो एक प्रश्न आहे, उत्तर आहे आणि आरसा आहे. विठ्ठल ही एक म्हणजे बोलतात ना, देवच नसून एक बोलतात ना, त्याच्यापेक्षाही काही जास्त आहे. तर ती संकल्पना नक्की काय आहे? पण या सगळ्यामध्ये विठ्ठल हे मूळ जे आपण जर त्याचा शोध घ्यायचा गेला तर साधारणपणे आपल्याला असं वाटतं की एक 8 शतकापूर्वीची ही देव, म्हणजे आत्तापासून 800 वर्ष मागे गेलं. वेगवेगळ्या श्रद्धेय अशा ईश्वराच्या कल्पनांमध्ये त्याची मूर्ती ही निर्माण करणं. तर विठ्ठल लोकदेवता ते प्रमुख देवता, हा प्रवास कसा झाला? आषाढी एकादशीला ही महायात्रा आहे, पण वारी आणि एकादशीचं खूप त्यांचं जवळचं नातं आहे. आपण आता सध्या इंग्लिश डेटमध्ये आपल्याला तिथी माहीत नसतात, पण आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये मात्र सगळे उत्सव, सगळ्या पूजा, व्रतवैकल्य या तिथीनुसार. हे तर आपण आजचं बोलतो की जे लोक सेल्फी काढतात आणि हे सगळं, बट हे जे 700-800 वर्ष बोलतो तर बऱ्याच राजसत्ता येऊन गेल्या. तर या सर्वांच्या कार्यकिर्दीमध्ये मग पुढे याचा कसा उदय झाला? त्याचा चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा जो ग्रंथ आहे, तर त्या ग्रंथातला तीर्थखंड जो आहे तो तीर्थखंड आपल्याला मिळालेला नाही आहे. तुर्की लोकांनी, इस्लामी लोकांनी ज्या वेळेला हानी केली, पोचवली, त्यावेळेला प्रत्येक वेळेला एक मोठा गोष्ट घडली की लोकांनी आपापलं दैवत वाचवायचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे संतांचं जे कार्य दिसतं आपल्याला, ते अशा कालखंडात महाराष्ट्राची समाजाची नीतिमत्ता टिकवणं. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की पांडुरंगाची मूर्ती ही वेगवेगळ्या वेळेला पंढरपूरच्या मंदिरांना हलवली आहे. म्हणजे तुकारामांचं म्हणायचं झालं तर सुंदर ते ध्यान उभे विठे खरं कटावरी ठेवून. त्या परमात्म्याला आम्ही एवढा लहान केला आहे की आम्ही त्याला लहान करून आम्ही त्याला मिठी मारतो, आम्ही त्याला त्याच्या पायावर डोकं ठेवतो, आम्ही त्याला वाटेल त्या नावाने हाक मारतो.